नवसाती दिवा 60च्या वर, साईनाथ दिवा 60च्या वर. कौतुक करतो या तिन्ही चारही दिवा टीमच्या संघाच्या कारण एकजुटीने मात्र टीम मात्र अजूनपर्यंत टिकून ठेवल्यात. आता पाहिलं तर वेगवेगळी नावं येतात 4-5 मध्ये मात्र टीम फुटला जातोय. 5-5 स्पर्धा नेरूळ गावचं आम्ही कौतुक करतो कारण नेरूळ 11 माझा अबाधित आहे. त्याचं नाव आम्हाला घ्यायला आवडेल रामतोनू गजानन तुर्भेचं. त्याने म्हणजे 50च्या वर मात्र आपला तोच टीम मात्र टिकून ठेवलाय. असे कितीच उदाहरणं आहेत. कुशल बाह्याला बोला त्यांनी मात्र बरेच 15च्या आसपास जवळजवळ 20च्या आसपास हा संघ सातत्याने कुशल परंतु जय गणेश सरसोळे त्याने ऍड झालेला आहे. बॅक टू द क्रिकेट. चला गुरुनाथ पाटील उदयजी तांडेल मॅचला सुरुवात करा. यांच्यात कोण आहे आयकॉन कोणामध्ये तर आघाडीची जोडी आपण 4-5 ओव्हरचा सामना अतिशय चांगल्या वाणीमध्ये आमच्या उमेशला आपण ऐकला फ्रॉम कोपरखेडे. उमेश दत्तू म्हात्रे खूप चांगल्या अशा वाणीमध्ये त्याने धावतोसला आपल्या कानापर्यंत पोहोचवलं. काल बाबूशहा आमच्या कॉमेडीमध्ये होते. अतिशय जबरदस्त एंटरटेनमेंट केलं काल आणि तमाम चाहत्यानं मात्र त्याने आकर्षित केलं. आघाडीची जोडी होते. खेळपट्टीवर टॉस हरल्यानंतर बॅटिंग करता स्वतः कॅप्टन यश आलाय. यश पाटील आणि त्याच्या संगतीला अर्धशतकांचा बादशाह बेताज बादशाह ओमकार प्रकाश केनी अर्थात ओमी केनी. अफलातून हा किती भरार घेतले. भावेश असेल ओमी असेल चिकीत करणारे हा खेळाडू आहे. ज्यामुळे भूषणनं दबदबा केला होता जो साता समुद्र क्रिकेट खेळून गेला होता त्याच्या पावलावर पाऊल विकीने टाकलं. आता भावेश टाकला तर ओमी केनीनं मात्र सर्वांच्या नावी आपलं नाव सर्वांच्या तोंडी मात्र घ्यायला भाग पडले. 5 ओव्हरचा सामना आहे. नंतरची मॅच असेल ती 4 ओव्हरची कारण पहिला राऊंड आम्ही कालपासून 5 षटकांचा खेळत आलोय. तोच नियम आता गणेश होता कॅप्टन पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर चांगली सोच आहे कॅप्टनची मिळणे का स्वतः इनकटर चांगला आहे. इनकटर हा आउटकटर होतो. ही सोच विचार मनात देऊन मात्र गोलंदाजाने स्वतःला मात्र आक्रमण लावलाय गणेशने. गुड कॅप्टनशिप गणेश. पहिला चेंडू अतिशय जबरदस्त टाकला. डॉटने 1ने सुरुवात झाली. सिंगल आली पहिल्या चेंडूवर. पहिल्या बॉलवरती सिंगल. बॅकफुट पाहिला तर एक स्लिपी तैनात केले. चांगला चेंडू फुलेंचा चेंडू यॉर्कला ऑन ड्राईव्ह केलं. दणदणी चेंडूला पाठवलं सिमेरीच्या बाद 4 रन. चौकार येतोय. पहिली सिंगल चौकार ही खासियत आहे. राकेश प्रतिष्ठान पहिली पावसाळी रबर बॉल त्याच्यामध्ये एकमेव किस्मतबाई अर्धशतक ओमीने लावलं होतं. कोण आहे ते कोणाचा सरसोळे जिबीत म्हात्रे ऑल इंडिया आयकॉन म्हणून खेळणार आहे. खेळताना दिसेल आपल्याला. अजिंक्य लाडो हा उत्कर्ष दिवा. चला पहिला ओव्हर सुद्धा कॅप्टन बॉलिंग मार्कवर पहिली सिंगल 4 आणि 2 अशा 7 धाव परफेक्टली बुंदा. यार कोण म्हणतं यॉर्करला 140 पेक्षा जास्त वेगाने टाकावं. त्याला खोडीत काढलं. अगदी कमी वेगाने हा यॉर्कर पहा तेवढा दरार निर्माण करतोय. लवली यॉर्कर परफेक्ट बुंद्यात. उत्तर नव्हतं जोरदार फटका मारण्यासाठी स्थगित केलं. शांत ठेवलं. सुपर बॉलिंग. 2 धावा जरूर काढल्या. धावसंख्या मात्र पुढे जाते. उत्कर्ष दिवा बिन गडी बाद 9. बिन गडी बाद 9. साईनाथ दिवाकडून चांगलं क्रिकेट आतापर्यंत खेळत राहिलं ओमिकीने. आता खेळताना उत्कर्ष दिवा पावसाळी रबर बॉल व्हेरी क्लोज मिड ऑफ तैनात केले. डीप मिड विकेट आपण पाहू शकतो. लॉंग ऑन लॉंग ऑफ आहे.
पहिले ओव्हर हाताळताना स्वतः कॅप्टन जय गणेश कुशल शासवलेकडून गणेश मडवी. ओ शॉट बनवला पहा, किती कमी सेकंद मध्ये फेरफार गेला, बदल केला फटक्यामध्ये चालाक, जस्ट लाईक द ब्रांड चार्ल्स लारा. पहिल्यांदा वाटलं होतं गेलं तर मिड विकेटला फेकून देऊ, परंतु ऑफसाईड ऑफचा टप्पा जसा वळतोय बाहेर जातो त्याचा स्विंग करताना लॉप केलं ओव्हर द वाईट इज लॉंग ऑफ. षटकार ओमीच्या बॅटमधून चांगला फटका, दर्जेदार फटका. धावसंख्या मात्र ओमीच्या या फटक्याने पोहोचवली टीमला 15 वरती 15. अजिंक्य लाडू याच टीम मधून मात्र खेळताना ऑल इंडिया आयकॉन म्हणून. हो ही लेंथ नाहीये, या लेंथला सोडणार नाही. आरामात त्या भेटीचं स्वीकार केला आणि त्याला पोहोचवलं पुन्हा. फ्लाइंग सिक्स मारताना षटकार. 2 चुक्या खूप मागात पडल्या. एक परफेक्टली बुंद्यात टाकत होता, त्यानंतर पहिला चेंडू चकित करणार होता, पण लेंथ कुठेतरी बदलली. त्याचा भुदंड मात्र भोगायला लागला कॅप्टनला. जोरकस फटक्याने जोरदार धावसंख्या हमला बोल करताना 21 वर. पहिल्याच षटकामध्ये तब्बल बिनगडी बाद 21. चांगली दमदार सुरुवात म्हणता येईल. ओमी केनी 50च्या वर 60-70 पर्यंत अर्धशतक. परंतु तेवढंच जर भावेश नाईकचं कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास ओमीच्या निश्चित मात्र तो येऊ शकता, पण कॅल्क्युलेट केलं नाही. ही थोडीशी मात्र खंत निश्चित असेल मच्छिंद्र स्मृती धाराबे टीमला. का हा ज्या बॅट बासाने कित्येक अर्धशतक आपल्या नावे केलेत, पण मोजमाप नाहीये. परंतु ओमी केनीचं ते मोजमाप यामुळे निश्चित तो थोडासा लकी ठरला मी म्हणेन. ओव्हरची पहिली समाप्ती तब्बल 21 धावा. दमदार सुरुवात करून दिली ओमी केनीने. उत्कर्ष दिवाला तब्बल 21. 2 षटकार खेचले कॅप्टनच्या विरोधात. कॅप्टन सुरुवात तर चांगली केली, त्याच्या मनाचे विचार बरोबर होते. कारण लेफ्ट हँड बॅट्समॅन ऑफ कटर माझा थोडासा मला त्रास दिला होता पहिल्या चेंडूने. तदनंतर त्याने गतीमध्ये आणि थोडासा पिचिंग मध्ये फरक केला, त्याचा पुरेपूर फायदा. आणि 2 षटकार खेचताना 21. आता गोलंदाच्या मार्क होते होते गुफरान खान, खानोके खान, गुफरान खान लेफ्ट हँड बॉलर. कित्येक वर्ष शांत असा एकदम हा खेळाडू, परंतु बुचकळ्यात टाकतो तेव्हा त्याचा लेफ्ट कटर फिंगर थ्रो करताना चिकीत करून जातो उजव्या बॅटरला. आता यशला काय करेल, टप्पा पडल्या जरूर पिचिंग होते डाव्या इष्टच्या बाहेर. ते पाहिलं उदयजी टांडेले आणि त्याला दंडित करताना वाईट म्हणून करार दिला. एक्स्ट्रा धाव मिळेल 22 वर. स्कोर 22. 15 विकेट. सुरेख फटका, काय अंदाज होता यार. हे हुकच्या फटक्या कमी खेळाडू खेळतात, परंतु जेवढे खेळतात ना त्यांची नजाकत, कपिल देवची नजाकत दिसते. बॅकफुटवर गेला, हुक केला लॉंग लेगला आणि या फटक्यावर यश पाटीलला मिळते षटकार. लाजवाब बॅलन्स प्रॉपरली, वेट ऑफ द पायांचा जोर आहे तर प्रॉपर दिला कॅप्टनने आणि सरळ षटकारानं गुफरान खानचं जंगी स्वागत. 28 धावा तब्बल झेप घेते स्कोरवरती 28. पुन्हा टप्पा. पिचिंग कुठे आहे, वाईड आहे, खराब पिचिंग. फिंगर्स रोल करताना थोडस बोटांची जादू चालत नाही अभिला, त्यासाठी नाराज आहे. मनातल्या मनात वेगळे विचार आहे, परंतु यापर्यंत पहिली खराब सुरुवात केली. षटकाराने जोरदार जंगी स्वागत केले यशने. लाजवाब बॉलिंग यार. कुलिंता चेंडू येऊ दिला. स्टेट डाऊन द ग्राउंड बिटवीन लॉंग ऑन लॉंग ऑफ. शतरक्षण फील्ड करेल, फक्त सिंगल वरती भरोसा देत स्ट्राईक रोटेट केली. धावसंख्या हलकीशी पुढे जाताना उत्कर्ष दिवा 30 वर 30. रोहन मापनकर कालपासून सुरेख अशी त्याचे जरी बॉलिंग तो करताना दिसला, पण सुरेख वळंदाज अक्षरामध्ये स्कोरिंगची भूमिका चोख. स्वागत आहे रोहन कॉमेंट्री बॉक्सच्या बरोबर ही कामगिरी स्कोरची निभावताना. फटका चांगला आहे डाऊन द मिड विकेटच्या ठिकाणी, अलाउन द ग्रास. गवताला हा चुंबन घेऊन काय सटीक थ्रो. फक्त 1 धाव मिळते स्ट्रोक वरती. फटका चांगला होता, गॅप मिळू शकली नाही. थेट गेला होती ते क्षेत्रक्षेत्र डीप मिड विकेटला. कावकोण येताना फील्ड केलं आणि फक्त 1 धावेवर समाधान मानायला भाग पडलं ओमी केनीला. 31 धावा तब्बल बिनगडी बाद. नंतरची सुरुवात. याच गावाकडून गेले वर्षी तब्बल 115 धाब्यांचा अभेद सलामीला तर बागेचा रेकॉर्ड आहे. ओमी केनी होता तेव्हा, पण साथीला यश नव्हता. त्याच्या साथीला साहिल नाईक
हा उजवा बॅटर, परंतु सहाय्यक भूमिका कोणी केली असेल तर ते 37 धावांचा तो खेळताना उमीने, पण 11 षटकारांची आतिषबाजी करताना साहिल हा ड्रायव्हिंग सीटवर दिसला. 72 धावा चुकल्या होत्या. मच्छिंद्र स्फूर्ती धारावे प्रेझेंट ती पावसाली रबर बॉल 1-1-5 अनबिटन ओपनिंग पार्टनरशिप पावसाली रबर बॉल. दुसरं टाकलं जातं बॉलिंग मार्कर गुफरान खान लेफ्ट हँड उर्दू विकेट. अतिशय चांगला फिंगर स्लो केली, टप्पा पडल्यानंतर गतीमध्ये परिवर्तन केलं, स्लो वनचा वापर करताना लाईन मिस केली उमेने. डॉट बॉलर धावसंख्या आहेत ठिकाणी 32 वर 0 गडी बाद. मैदानाच्या गुफरान खान आपलं वैयक्तिक पहिलं आणि टीम जय गणेश कुशल सारशी दुसरं हाताळताना समोर आहे डेंजरस बॅट्समन उमे. बॅटची कडा लागली आहे पण दूर होता अर्थातच दीपक वैती पासून झेल दूर होता. बॅटची कडा घोषांकित एक सिंगल. 2 ओव्हरचा खेळ इथून झाले संपला. 5 षटकांचा मॅच जो जिंकेल लगेच 2 हात करताना दिसेल आजच्या घडीतला सर्वोत्तम दादा संघ ही ओळख निर्माण करणारा मच्छिंद्र स्फूर्ती धारावे टीम बरोबर 33 म्हणजे 16.5 धावांच्या सरासरी धावा कुठल्यात आतापर्यंत. सर्वांचं स्वागत आहे. एक ऑल इंडिया आयकॉन सजलेली स्पर्धा आपल्या भेटीला एक वेगळं पण दिलंय. पण गेल्या वर्षाने काय धमाल केली होती, काय आयोजन केले, किती मेहनत घेतली होती. वनमंत्री चषक डे नाईट स्पर्धा आणि त्यामध्ये आमचा किस्मत भाईंचा खूप मोलाचा योगदान होतं. स्कोर 33. थोडासा आवाज कमी येईल कारण बरेचसे निर्बंध आमच्यावर लादलेत प्रशासनाने, त्यामुळे जी आवाज सकाळपासून आपल्या कानावर पोचवत होती ते आम्ही पोचू शकत नाही, त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतोय. तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू स्विंग इन द मिस. लवली बॉलिंग यार. तलवार खूप चालते चंदनची. बॅट असो बॉल असो धार आहे बॉलरकडे. चंदन तलवार बॉलिंग मार्कवर 5-6 धावा कित्येक वेळा डिफेंड केल्यात. आता बॅलेन्स मध्ये आणण्यासाठी आलं तिसऱ्या ओव्हर मध्ये. समोर आहे यश पाटील. बॉल बदललाय. बॉल निवडताना पाहतो उमेकीने बरेचसे चेंडू मात्र जरा थोडीशी चिकल लागले तर बदलण्याचा अधिकार दिले, पण बऱ्याच ठिकाणी मी पाहतो बॉल गायब झाल्यानंतरच दुसरा बॉल पुरवण्यात येतो. पण इथे नियम सर्वाधिक फेवर ऑफ द बॅटर. जरा तरी चिखल लागला तर बॉल चेंडू निवडण्याची बदलण्याचा सर्वाधिकार. इन ओरोगा प्रेझेंटेड ही स्पर्धा. राईट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस टायमिंग मिस. एलिमिनेशनची कमतरता. डाऊन द बॉल. स्वतः बॉलर कॉटन बॉल करताना खेळी मात्र कॅप्टनची समाप्त. यश पाटील बाद. पहिला झटका उत्कर्ष दिबा. जेव्हा टीमची धावसंख्या आहे स्कोर वरती 33 वर पहिला आघात. गतीमध्ये परिवर्तन छान केला. स्लोवन ओळखू दिला नाही. ओळखला असता तर कित्येक पटीने लांब पोहोचवला असता. हीच तर स्लोवनची खासियत. जेव्हा स्लोवन टाकता लेग ब्रेक टाकता त्याचे पिच कुठे होते ते सांभाळल्यानंतर तर आपला खूप मारपीट बसू शकते, परंतु टायमिंग कसं चुकवलं स्लोवनने. बरोबर पुढ्यात पण इक्वल वाटलं तर लांब फटका जाईल. चेंडू खूप सावकाश गतीने बॅटवर आला. नतीजा एक मोठी विकेट. कॅप्टनला सरळ धाडलं तंबूच्या असेला. 33 वर 1 सद्यस्थिती आहे. 33 लॉस ऑफ 1 विकेट. पहिला ब्रेक थ्रू. पहिली विकेट अर्जित केली नावी केली चंदन तलवारने. आता इनेट क्रमांक ऑल इंडिया आयकॉन अजिंक्य लाडाने लाडो आलाय. व्हेरी डेंजरस अजिंक्य लाडो ऑल इंडिया आयकॉन म्हणून खेळताना ग्रेट शॉट यार. कमालीचं टायमिंग. फ्लो मॅग्निफिसंट फ्लो. सटीक फ्लो. बॅलन्स प्रॉपरली. स्विंग ऑफ द मॅन हँड व्हेरी वेल. लॉप ओव्हर द लॉंग ऑफ चिरान. आयकॉनची खासियत. आयकॉन का मागाशी दाखवलं 11 व 4 अशी घसेरगुंडी गावदेव शिरोंची उडाली होती, पण सावळे गावचा हा निखरता हिरा अर्थात अक्षय पवारनं ती फसलेली जी गाडी होती सुरलीत काढली. ग्रेट शॉट यार. व्हॉट अ टायमिंग. व्हॉट अ परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. सुपर स्ट्रोक. बॅक टू बॅक 2 धमाके ऑल इंडिया ॲज अपॉइंटेड टू द अजिंक्य लाडो. ट्रिमेंडस स्ट्रोक. 2 धमाके. धावसंख्या प्रॉपरली पोचवली गेलेली आहे. 45 वर. इथं जादू आहे. काल आयकॉन चालले फक्त पहिल्या मॅच मध्ये. रोज सिंग चालणार नाही फ्रॉम बदलापूर कोपरी गाव सोहम मध्ये.
तो निष्फळ ठरला. पण बाकीची जी आयकॉन आहे ना, गाजवला काल दिवस. विशाल शाह असेल, अमित नाईक असेल, प्रॉपरली बॅटिंग करताना डाऊन द लेग साइड वाईट खराब चेंडूने एक धावसंख्या आणखीन मात्र झेप घेते वाढवताना 46. तिसऱ्या ओव्हर किती पदावर चांगली धावसंख्या आणखी याच्या 2 ओव्हरचा खेळ अजून बाकी आहे. गतीमध्ये परिवर्तन छान केलं पा ओळखू दिला नाही स्लो ओव्हरला. ही खासियत आहे आता पाहिलं तर चंदन तलवारची. ग्रेट लेग ब्रेक स्लो वन परंतु 2 धावा. खराब क्षेत्ररक्षण. जे कमाल केली होती, जादू केली होती, जादूला फिकं पाडण्याचं काम केलं क्षेत्ररक्षकाने. धावा मिळत होते जवळजवळ जेमतेम 1 पण मिळाल्या 2. स्कोर पुढे जातोय 48 वर 48 बनले. तिसरं प्रगती पथावर चंदन तलवार धारदार गोलंदाजी टाकताना आतापर्यंत पाहिला तर मी खरोखरच कौतुक करेन रवी म्हात्रे फ्रॉम गजानन तुर्बे. कुमार कडून तो खेळतो पण गजानन जादू चालू स्लोबन इतका सफल गोलंदाज स्लोमन अजूनपर्यंत मी पाहिलं नाही रवी म्हात्रे सारखा. फटका चांगला टायमिंग वेस्ली ओव्हर द मिड विकेटच्या वरून सलामी देताना आमच्या बरोबर कॉमेंट्री बॉक्स पडाला अजिंक्य लाडूचा लाडाने ठोकलेला तिसरा षटकार. षटकार येतोय. धावसंख्या अर्धशतकी पार करताना पोहोचवलाय. 54 धाबा 1 गडी बाद. दणदणीत शानदार वजनदार सुरुवात. बॅटिंग करण्याला आमंत्रण दिलं. पहिलं ओव्हर हाताळलं कॅप्टनने. पहिलं 2 चेंडू सांगत होता सुरेख सुरुवात. त्याच्यानंतर सरळ षटकारांची भाषा बोलायला सुरुवात केली. अर्थातच डावखोरा बॉलॉनचा खरधन काल उमीने 2 षटकार चढवले कॅप्टन वरती आणि धावा चोपल्या 21 वरती. दुसरं ओव्हर चांगलं मी म्हणेन गुफरांचं होतं 12 धावा. आणि आता पाहिलं तर तब्बल चंदन तलवारची जी धार होती ती धार बोथट केली. अर्थातच लाडोने तब्बल 3 षटकार चढवताना धावा चोपल्या 27. 4 षटकार. अजिंक्य लाडोची चाललेली जबरदस्त तुफानी बॅटिंग. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. बॅटिंग करताना पहिल्यांदा उत्कर्ष दिवा पोहोचते 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल 54 वर 54. 12 चेंडूचा खेळ बाकी आणि आता येतोय ऑल इंडिया जीवित म्हात्रे. मॅन फॉर मुलेखंड जीवित म्हात्रे. खूप क्रिकेट विश्वातलं मोठं नाव. आयकॉन. आता आयकॉनच्या विरुद्ध आजच्या घडीतला सर्वोत्तम खेळाडू ज्याने नवी मुंबईचं क्रिकेट साता समुद्रापळेकडे नेलाय तो ओमिकोनी मात्र ऑल इंडिया जीवित मात्रेच्या समोर आहे. खरी कसोटी. हा कॉन्टेस्ट खूप प्रेक्षकांना हवे असतो. हवा असं वाटतो. खूप मात्र प्रेरित करतो ती कॉन्टेस्ट. बिग कॉन्टेस्ट. ग्रेट शॉट यार. सुपर. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने येईल. क्षेत्ररक्षण फील करेल. काल 2 पंच आम्ही पाहिले. कोहिनूर ऑफ द नवी मुंबई भूषण उत्तम पाटील सर्वोत्तम स्ट्रोक. सुपर. बॅकफुटला घेताना एक्स्ट्रा कव्हरला बरेचसे जे डावखुरे आहेत त्यांचे स्ट्रोक मिळत नाही. पाहिलं भूषणने कमाल केले. तब्बल 3 षटकार पंच मारताना कव्हर पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरला दिशा त्यांनी उडवले ते काल. अशोक कुमार 11 तुर्बेचा कोहिनूर भूषण पाटील. बॅकफुट वर जाताना कडा पंच मंच पे सरपंच है अजिंक्य लाडू सांगताना 5वा षटकार. ऑल इंडिया आयकॉन मधून खेळताना षटकार. सुपर बॅटिंग. दर्जेदार बॅटिंग. धावसंख्या झुपकन नेताना 61 वर. आता पाहिलं तर पहिली सिंगल. बॉलिंग करताना जीवित. चांगला चेंडू होता जीवितचा. बॅकफुट वर गेला जागा गेला आणि कडा पंच थ्रू द एक्स्ट्रा कबा. नजाकत पाहायला मिळाली लाडोची. सुपर यार. म्हणून तर जीवित मात्र सांगतोय का ऑल इंडिया आयकॉन आय एम द परफेक्ट. बरेच रायगडचे खेळाडू खेळले ॲज आयकॉन म्हणून. अमित असेल आता जीवित. काल विश्वजित म्हात्रे याला पण पाहिलं. बॅकफुट वर जाताना सुरेख फटका. काय वळालं पहा. लॉंग लेगच्या दिशेने येतोय आणखी एक षटकार अजिंक्य लाडूच्या बॅट मधून. छेरन किती झाले बघ त्याच्या किती झाले 5-6 षटकार. 5वा षटकार बॅट मधून 32 धाबावर पोहोचतो ऑल इंडिया.
7 चेंडू 2 आयकॉन प्लेअरची चाललेली चकमक संघर्ष यामध्ये हवी होत अजिंक्य खेळाडू एका आयकॉन वरती जीवित मात्रे कमजिंग बॉल राईट आर्म राऊंड द विकेट सोडून दिले पिचिंग ऑप्शन दिशा बरोबर होती ते सांगताना अधिकृत बॉल होता आणि जीवितने म्हटलं होतं द परफेक्टली बॉल येस नो डाऊट प्रश्नच येत नाही पुन्हा जाते बॉलिंग मग डॉट लागण्यात 2 षटकार जरूर खाल्ल्यात परंतु शांत ठेवला आता वेळेला लास्ट बॉल चौथा ओव्हर कमालीची बॅटिंग आहे सिटी 1-2 नाही तर 3 अखेरकार बदला वचपा काढला आयकॉनने एका आयकॉनचा 2 षटकार ठोकले जरूर पण जीवितने सांगितलं हम किसी से कम नाही बॅटची कडा घेतली विकेटच्या पाठीमागे दीपक मैती होते त्याने झील टेपला ओ माफ करा कुशल कॉट कुशल बोल बाय जीवित मात्रे आयकॉनने एका आयकॉनचा खेळ मात्र केला समा बेहतरीन इनिंग 32 धावांचा हा एक सदाबार खेळ खेळल्यानंतर मैदानाच्या बाहेर जाताना अजिंक्य लाडू उत्कर्ष दिव्यासाठी अतिशय जबरदस्त दर्शनीय प्रेक्षणीय अशी फलंदाजी त्यांनी 5 षटकार मारले 32 धावाच्या इनिंग मध्ये आता स्कोर मात्र पाहिला 67 धावा 4 ओव्हरचा खेळ इथून झाले समाप्त पुन्हा एकदा नेरुलगाव एलिमेंट आयोजित भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये तुम्हा सर्वांचं आम्ही सरसे स्वागत करतोय SSS च्या माध्यमातून जे जुडलेले प्रेक्षक आहेत त्यांचंही मनापासून आम्ही सरसे स्वागत करतोय प्रथम 50,000 द्वितीय 25,000 ही स्पर्धा रंगलेली प्लेयर ऑफ द सिरीज उत्कृष्ट बॅटर बॉलर फिल्डर आणि 2 बॅट नवी प्रीमियर लीगचे कमिशनर दीपक बालाराम पाटील यांच्याकडून उत्कृष्ट बॅटर आणि प्लेयर ऑफ द सिरीज मालिका वीर साठी 1 बॅट 2 बॅट त्याने प्रेझेंट केलेत शेवटचं ओव्हर गुफरान भरोसा ठेवला बॅकफूट वर कडा 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 शॉट ऑफ जॅक सुपर डुपर ओव्हर द मिड विकेट दस्तक मस्त करून देताना षटकार व्हॉट अ बॅलेन्स आहे सुपर समतोल संतुलन होतं परत येऊ दिल्या शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिली आणि वाट लावून गेला शरवून खेळला छातीकडून खेळला हा शॉट ऑफ जॅक ओमी केनीने ओमकार प्रकाश केनी द फुल नेम ऑफ द बॅट्समॅन डेंजरस बॅट्समॅन टेनिस असो रबर बॉल त्याच बॅटचा तडाखा देताना तुडवतो तोडतो बॅट बॉलरला ही खासियत आहे भूमीची षटकार येतात धावसंख्या 70च्या पलीकडे नेताना 73 धावा डावखोऱ्या विरुद्ध डावखोरा सोडणार नाही थोडीशी चूक झाली का निश्चित झाली अशी मी म्हणेन तोही तुम्ही स्लॉगिंग वरला डावखोऱ्याच्या विरुद्ध डावखोरा कसा देऊ शकता हा प्रश्न मात्र बुचकळ्यात टाकतो थोडंसं ते कॅप्टन कमी पडले म्हणून कारण त्यांच्याकडे अजूनही ऑप्शन होता कुशल फिरवू शकला असता पहा डावखोरीच्या विरुद्ध डावखोरीने काय सुरुवात केली सलग 2 षटकार 79 पुन्हा आला तिसरा येतो का आला डेफिनेटली आलाय डावखोऱ्याचे सोडणार नाही एकतर नॅचरल आउट स्विंग त्याला ऑफकटर होतो बॅटचा रगार मिळतोय आतापर्यंतचा इतिहास आहे थोडीशी चूक झाली त्याचा भूदंड मात्र भोगाला भाग पाडतो भूमिकेने सलगचे 3 षटकार धावसंख्ये 85 आतापर्यंतचा सर्वोच्च उच्चांक मी म्हणेन कालपासून एवढ्या धावा मात्र दिसल्या नाहीये त्या दिसतात आता 85 13 चेंडूचा मध्ये 42 धावापर्यंत अर्थामध्ये नाबाद काल 45 काढले होते 16 चेंडू नेरुल गावचा हा ऑल इंडिया प्लेअर विशाल सांगले काल 2 अर्धशतक झाले एक नमित आणि एक अमित नाईक 3 आलेत चौथा येईल का आला नाही चांगला फटका अप ड्राइव्ह केलं दुर्गुण लॉंग ऑफ क्षेत्ररक्षण आहे परत सीमेरेषेच्या बाहेरच्या रन 3 षटकार 1 चौकार पुरेपूर मात्र पिसे काढलेत मी म्हणे गुफरान खानच्या ओव्हर मध्ये 3 षटकार 1 चौकार आता 4 चेंडू मध्ये 22 धावा थोडेसे डेफिनेटली हँडलिंग द बॉलर या क्वालिटी मध्ये कॅप्टन कमी पडला मी म्हणे एक ऑप्शन तुमच्याकडे होता नसता तर आम्ही समजू शकलो असतो कारण पावसाळी रबर मध्ये बॉल फिरवतो चांगला कुशल त्याला मात्र न देता गुफरानो भरोसा का ठेवला बिग क्वेश्चन 2 चेंडूचा खेळ अजून बघ धावसंख्या सुसाट सुटले उत्कर्ष दिवा खूप वेगाने पळताना 89 धावा 89 षटकाच्या जवळपास फक्त 2 चेंडू 2 षटकार आले 2 चेंडू मध्ये दोन्ही ओळीने षटकार आले तर 100 101 बरोबर 100 होतील आणि ओमीला 4 या स्पर्धेत चुंबन घेतलेत का 2 षटकार आले तर माझंही अर्धशतक होईल आणि 100 गाठेल उत्कर्ष दिवा
पण गुफरानचे विचार अनुभव आहे गुफरानकडे. लेफ्ट हँड सुपर बॉलिंग. ओ माय गॉड, जो टाकला ऑफ साइड यार, त्याला दिशा बरोबर नव्हती, त्याला वाईट म्हणून घोषित केलं गुरुनाथ पाटील. म्हणून सांगतो तुमच्याबद्दल निसंशय आहे, कोणाच्या मध्ये संशय नसणार आहे. जरी गाव ची टीम तुमची असली तरी अंपायर सटीक निर्णय वाईट. 2 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. धावसंख्या मात्र पोहोचते 90 वर. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अर्धशतक आणि शतक मात्र पूर्ण होऊ शकते. 2 दर्जेदार मोठे फटके जर खेचले उमेकिनीने. बॅकफुटवर केला कडा पंच, पण गवताने थोडासा वेग कमी केला. एक घेतली, दुसरीची मांग. 2 धावा या 2 ने पोहोचते भूमी 48 वर. काल 1 चेंडू शिल्लक होता आणि अर्धशतक साठी अमित नाईकला 6 धावा. 45 वर होता आणि त्या षटकाराने 51 झेप घेतली. पहिल्या अर्धशतक काल अशू कुमार इलेन तुर्बे कडून खेळताना ऑल इंडिया आयकॉन अमित नाईकचं ते दणदणीत काल. आता संधी 48 वर आहे. 1 चेंडूचा खेळ बाकी इनिंग संपण्यासाठी. बॉलिंग मार्क गुफरान खान. ओ माय गॉड, फटका. 2 बल्लेबाज अर्धशतक होईल. नाव मिल्खा धाव, भाग मिल्खा धाव होईल का? येस, इथे झाली आहे. वेल डन ओमिकेनी. आणखी एक अर्धशतक. जेवढी अर्धशतक लाव त्याच्यामध्ये आणखी एक अर्धशतक. 50च्या पलीकडे अर्धशतक ठोकणारा आणखी एक शतक मध्ये त्याच्यात भर घालताना वेल डन ओमी. कॉंग्रॅच्युलेशन. या स्पर्धेचं 3रं अर्धशतक. काल पहिलं होतं अमित नाईक, दुसरा नमित पाटील एकाच संघाकडून. आज उत्कर्ष देव 3रं अर्धशतक या स्पर्धेचं आपलं पहिलं नावी केलं उमेकेनीने. वेल डन. 95 धावचं भलं मोठं आव्हान, पण क्रिकेट आहे, काय होऊ शकतं. 97 होताना मी स्वतः पाहिल्यात. शिवराय मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा. रुद्र 11 वाकलन आणि भूषणचा टीम कुमार 11 तुर्बे. नाही नाही, एक इनिंग होत त्याला एक एक त्यांनी पण एक केली मग. नाही नाही काय होतं. थँक्यू थँक्यू. 95 विशाल स्कोर जरूर आहे, पण रबरी बॉलचा क्रिकेट. ते 4 ओव्हर मध्ये ती कमाल केली होती. जे गणेश सारसोळे या मैदानावरती. शिवराय मित्र मंडळ 2021-22 चा तो खेळ. रुद्र 11 वाकलांच्या विरुद्ध मध्ये ती मॅच रुद्र 11 वाकल्यांना मात्र जिंकली होती. तब्बल 2 ओव्हर मध्ये 51 धावा ठोकलेल्या होत्या. येणाऱ्या 12 चेंडू आणि तब्बल 45 धावांची 46 धावांची आवश्यकता. आता किरण ब्रदर ऑफ द केतन म्हात्रे. केतनला त्यांनी लांब ठेवलं होतं, पण किरणनं तो वचपा काढला होता. ती 27 धावा टोळेजंग 5 षटकार मॅच फिनिश केली होती. 2021-22 काय होऊ शकतं. क्रिकेट इज गेम ऑफ चान्स असे आकडे बोलतात का तुम्ही कोणता स्कोअर मात्र सुरक्षित मात्र पाहू शकत नाही का. हा जो स्कोअर आहे विशाल, तो डेफिनेटली सुरक्षित असेल म्हणून. डेफिनेटली मी म्हणेन नॉट क्रिकेट व्हेरी फनी गेम. 5 ओव्हरची मॅच आहे. 95 धावांचं टार्गेट. जवळपास 18-95 18.5 पावणे 19 धावांच्या सरासरीने 19 एक्झॅक्टली 19 धावांची बरोबर सरारी. सहज साधी गोष्ट नाही. म्हणून तर क्रिकेटला म्हटलं जातं हे खेळ नाही बच्चों का, इसमें थेल निकलता है अच्छे अच्छों का. म्हणून म्हणतात जो जिगरबाज असेल तो मात्र निश्चित मात्र घुसून खेळताना जशा तसं उत्तर त्याची क्षमता जीवित आहे. ज्याचा क्रिकेट आतापर्यंत पाहिलं, टेनिस क्रिकेटने पाहिलं, त्याने कित्येक असे स्कोर पार केलेला आहे. चंदन जुळला. त्याच्यानंतर येणारे खोल असे बॅट्समन आहे दीपक वैती आहे. पाहिलं तर कुशल मोक्याच्या क्षणी मॅच हिरावून घेऊ शकतो. असे कित्येक बॅट्समन आहे जी क्षमता राखतात 95 धावा ओलांडण्याची. 5 ओव्हरचा खेळ आहे. 95 धावाचं खूप मागणं. 19 धावा बरोबर एक्झॅक्टली रन रिक्वायर्ड पर ओव्हर. जीवित ऑल इंडिया मुलेकंडचा हा जाबाज. आय एम द बॉस असे कित्येक खेळ बॉसने सांगितले. जीवितने त्याच्या सोबतीला येतोय. आता आघाडीला ज्याची धार तलवारीशी चालतो चंदन तलवार.
आता जीवितच्या विरुद्ध काय करेल. जीवित तर कसलेला एक मुरलेला बॅट्समन आहे. इतक्या लवकर जीवित हार मानणार नाही. व्हेरी डेंजरस. टेनिस क्रिकेटचं मोठं नाव आणि आमने सामने मात्र पहिल्या ओव्हरमध्ये त्यांची झुंज पाहायला मिळेल. प्रत्येक ओव्हरमध्ये 19 धावा बनवायचे आहेत. 19 एक्झॅक्टली पर ओव्हर. 95 टार्गेट इन 5 ओव्हर. व्हेरी क्लोज शॉट एक्स्ट्रा कव्हर. डीप कव्हर. वाइडिश लॉंग ऑफ लॉंग ऑन. Deep mid wicket, deep square leg. Another Rahul Salvi, the best super duper left hand bowler, standing on the inside the circle on silly mid off. Silly mid on. चला जाऊया बॅक टू द क्रिकेट. 95 टार्गेट. जीवित मात्र मॅम्पन मुलेखंड इज फेसिंग द व्हेरी फर्स्ट बॉल टू संग्राम रनावरे. राईट हँड ओव्हर द विकेट. ग्रेट यार. काय नजाक होती. चेंडूला येऊ दिलं. हलक्याने चेंडू पाहिला. मुवमेंट काय आहे. बरेचसे बॉलर ग्रीप दाखवत नाहीये. ती ग्रीप कदाचित जीवितला दाखवले नाही का. लेग कटर आहे का ऑफ कटर. चुपून टाकल्या चेंडू त्याने पाहिला का. मुवमेंट कसं आहे. हे खेळाडू असतात ना मोठे, ते पहिला निहाळतात. चेंडू पहिला निहाळला तर पाहिला, निरीक्षण केली, लेट कट केलं, घोषित क्षेत्रात सिंगल घेताना खातं खोलतं जीवित 1ने. खातं खोलून देतं जे सरसोडे टीमला 1ने. पण असे धारदार बॅटिंगची आवश्यकता मी एवढा घेणार नाही. चूज द परफेक्टली बॉल. जरी 10 बॉल 15 बॉल घेतले तर उद्ध्वस्त मॅच करू शकतो. 15 सक 90 आणि तब्बल 30 बॉल आहे. अर्धे जरी आले ना तर मॅच फिनिश. पहिला चेंडू सिंगल. राईट आर्म ओव्हर द विकेट. तेच तर गोलंदाज वापरला पहिल्या ओव्हरमध्ये यश पाटीलने. उत्कर्ष दिवाकडून संग्राम. गुड बॉलिंग यार. लाईन चांगली आहे. टॅप केलंय. सिंगल का घ्यायची. परफेक्टली यार. हेच तर काल चुका केली होती. अमित नाईकने चूक केली. त्याच्या बरोबर काल भूषण होता. जीवेतल पळू शकला निश्चित. काल अमित पळू शकला असता पण भूषणचं थोडंसं पळणं मुश्किल होतं. त्याने दुर्लक्ष केलं होतं. सिंगल टाळली. नतीजा अमित नाईक रनआउट विदाउट स्कोर. एस्टरडे कुशन मुवमेंट. थांबला. रनवे मध्ये भेटते. पुन्हा फिरायला जाते. बॉलिंग मार्क पर संग्राम रनावरे समोर. रायगड का शहर जीवित म्हात्रे. बरेच टायगर आहेत रायगड मध्ये, त्यापैकी जीवित. ग्रेट बॅकफुट वर गेला. पंच केला दूरवरून. क्षेत्ररक्षण येईल. डीप करून एक्स्ट्रा कव्हर. जीवितला फक्त सिंगल मिळेल. 3 चेंडूचा खेळ झाला समाप्त. त्या फक्त सिंगल 2 दिलेत. नो बॉल. हो काय तीक्ष्ण नजर आहे पहा. गुरुनाथ पाटीलची तीक्ष्ण नजर. आणि मान्य केलं स्पोर्ट्समॅनशिप. म्हणून क्रिकेटला मिळेल सभ्यग्रस्तांचा खेळ का म्हटलं. त्याचे जिवंत संग्राम उदाहरण देतोय. त्याने मान्य केलं. डेफिनेटली इट्स नो बॉल. फ्री चान्स टू द चंदन तलवार. बॅट फूट कर देताना या फ्री हिटला हिट केलं सुपर हिट बॅट्समन चंदन तलवारने. ओट डिस्क्वेअर लेगाला षटकारचे रन. हा बाई का मजा. मोक्याच्या श्रेणी नो बॉल मिळाला. त्याचा पुरेपूर फायदा होताना त्याला उडावला. शॉट ऑन जॅक करताना 6 मेनसाठी षटकार. साने धावसंख्या सपकन पुढे जाताना पोचवली 90. पहिले ओट टाकलं जातं. 95 भलं मोठं ओझ घेऊन मात्र खेळताना आणखीन टॉप ऑफ द बॅट्समॅन. हेच जीवित कडे दुर्लक्ष केलं पण लक्ष केंद्र केलं बॉलरला टार्गेटसाठी चंदन तलवारने. वा बाय वा. हा खेळ अपेक्षित आहे चंदन कडून. वारंवार जीवित सांगतो. आणखीन त्याचा जो स्पाइक आहे तो स्किट होते. हे निर्देशन आणून देतो गुरुनाथला जीवित. त्याचे चंदन ची सहाय्यक भूमिका घेतली. चल हे नियम नवीन म्हणजे काय आहेत नेमकं ते समजावताना जीवितला चंदन परंतु कसलेला आहे. बराचसा दांडगा अनुभव आहे गुरुनाथ पाटीलकडे. कारण बॅटिंग करताना 30+ मध्ये 94 धावा ज्या भावेश नाईकने कुठल्यात ना त्या 30+ मध्ये 2 चेंडू कमी खेळताना गुरुनाथ पाटीलने कुठल्यात. इंडिव्हिज्युअल बेस्ट स्कोर एक्झॅक्टली 94 इज इक्वल बाय भावेश नाईक बाय गुरु. 30+ क्रिकेट फॉर्मॅट. जरूर नो बॉल मात्र घोषित केल्याने 2 षटकार. धावसंख्या मात्र पोहोचते 15 वर. अलॉन द ग्रास वाईडी डिस्क पेरलेला जोपर्यंत क्षेत्ररक्षण स्वतः कॅप्टन फील करेल आणि अचूक थेट फेकेल संग्रामच्या हाती तोपर्यंत एक सिंगल घेतली. 16 धावा. दमदार उत्तर मी म्हणेन. जी सरासरी अस्किंग आहे आवश्यकता आहे ना तिच्या जवळपास 16 पोहोचले. दमदार उत्तर. ओ माय गॉड. सुपर सरप्राईज डिलिव्हरी. सबमरीन डिलिव्हरी. लोअर आल्या चेंडू जोरकास बैठक मारली होती ती अपुरी ठेवली. नतीजा नो बॉल. हो माय गॉड.
हो हो, चुका होत आहेत समरांकडून. जीवित वारंवार समजावून सांगत होता थोडस बघ. त्याचा प्रेशर घेतलाय मी संग्रामकडून. संग्रामने घेतलाय प्रेशर. आता फ्री हिटची आणखी एक नामी संधी आली बॅटर्स समोर. आता एबेली जीवित समोर आहे. एक बॉलचा खेळ मात्र बाकी. खूप बॉल लागतायत कारण कालपासून बरेच बॉल लागले. चला बॉल मात्र थोडासा खराब झाल्याकडे बदलण्या येतोय त्यासाठी खेळ मात्र थांबतोय. पण जसं तसं उत्तर द्यायला सुरुवात केली आहे कारण धावफळकावर धाबा लागल्यात स्कोर वरती. 17 प्रत्येक ओव्हर मध्ये 19 धावांची आवश्यकता असताना चोख प्रत्युत्तर मी म्हणेन. 55 धावांचं भलं मोठं टार्गेट. 17 आल्यात. एक चेंडूचा खेळ आणि तो चेंडू आहे संग्रामचा फीट. सुपर हिट बॅट्समन समोर आहे हिट करण्यासाठी. नाव आहे बुलेखंडचा जाबाज. आय एम द बॉस बरेचसे क्रिकेट सांगणारा. 5 चेंडू झालेत. शेवटचा बॉल फ्री हिटचा चेंडू समोर जीवित आणि घेऊन येईल संग्राम रनआवरे. 17 धावा बिनगडी बाद. जशा तसं उत्तर मैदानाच्या आत सलामीची जोडी चंदन तलवारच्या समोर ऑल इंडिया आयकॉन म्हणून जीवित मात्रे. 17 धावा 0 गडी बाद. पहिला आपण खेळ पाहिला उमिकेनेचं दंदन अर्धशतक पाहिलं. या स्पर्धेचं तिसरं. काल 2 अर्धशतक एक हॅट्रिक पाहिली राहुल मात्रेची ॲज बॉलर हॅट्रिक. कमालाचं ऑलराऊंडर प्रदर्शन दाखवलं आणि आपल्या टीमला नेरुळगाव 11 नेरूळला पोहोचवलं फायनल मध्ये. पहिली मॅच प्लेअर ऑफ द मॅच. सेकंड मॅच विशाल प्लेअर ऑफ द मॅच अँड थर्ड सेमी फायनल बिग पंच मारताना राहुलनं सांगितलं आय एम द युनिव्हर्सल बॉस ऑफ द नेरुळगाव. डिक्लेअर प्लेअर ऑफ द मॅच. किती झाले 17 ना 17 एक्झॅक्टली. नो लॉस्ट. एकी गडी बाद नव्हता. चोख प्रत्युत्तर दिले. इटका जबाब पत्थरचे. खूप चेंडूसाठी खेळ मात्र थांबवला गेलेला आहे. असं करू नका मित्रांनो. जेवढे बॉल आहेत तेवढेच देतील आमचे आयोजक. दुसरून आणणार तर कुठून आणणार. दुकानाचं सेटरी मात्र बंद झालं. 17 धावा 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा बॉल आहे आणि शेवटचा बॉल आहे फ्री हिट. पाहिलं नीट जीवित मात्र नो डाऊट. आणि त्याला पाठवेल का सुपर हिट करताना षटकार म्हणून. डोले लागलेत. षटकार आला तर झेप केली जवळ जवळ 17 वरून 23 वर. आणि तिथून मात्र भरारी घेईल. तिथून कमबॅक करेल. मोमेंटम स्वीप थोडासा हलकासा आपल्या बाजूला स्वीप करेल. या चेंडूवर बरेच असेल निर्भय. कोण्या बाजूला 60-40 अंतर असणारा टक्केवारी जाईल. 60-40 कोणा बाजून खेचेल. इथे मात्र शेवटचा बॉल आहे. 17 लागल्यात. 5 चेंडूची झाली समाप्ती. षटकार आपण पाहिले यावर मध्ये तब्बल 2 षटकार आपण चंदन तलवारच्या बॅट मधून तलवार सारखे फिरवले त्याने आणि पाठवलं सरळ आउट ऑफ द पार्क. हिरवल पसरलेली आहे. हिरवलीमध्ये खेळलं जातं पावसाळी रबर बॉल. खूप रिस्की बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर किती राईज बऱ्याचशा पाहायला इंजुरी होताना. पण यांना जाबाज खेळाकडे यासाठी म्हटलं जातं का बरंच फिल्डिंग करताना स्किट होते. दोन्ही पाय ताणले जातात. तिथे बरंचसं क्रॅम्पिंग मात्र येऊ शकतो. परंतु जे बॅटर ॲज फिल्डर असेल बॉलर असतील कमालीचे मात्र हे लढाऊपणा दाखवतात. साहसी वृत्ती त्यांची दिसून येते. फीड बॉल. ओ माय गॉड लॉप केले. एलिमिनेशन वापरली आहे. लॉंग हिट्स आउट ऑफ द पार. हिट बाय जीवित मात्र सुपर हिट केलं फ्री हिटला आणि पोहोचवलं 23 वर. झकास. शानदार उत्तर. 95 टार्गेट. म्हणून म्हटलं कोणतंही टार्गेट आतापर्यंत सुरक्षित नाही. शिवराय मित्र मंडळ तेच उदाहरण दिलं होतं. कुमार तुर्बे विरुद्ध रुद्र 11 वाकलन 4 ओव्हरची 97 मात्र पूर्ण केली होती. ती मॅच जिंकलेली होती. पण दुसरी मॅच हार्डलक करताना हारले होते रुद्र वाकलन. क्रिकेटची हीच अनिश्चितता भावते. ही अनिश्चितता हवी अवश्य वाटते प्रेक्षकांना. तुमचं सहर्ष स्वागत आहे. पहिली ओव्हरची झाली समाप्ती. 23 धावा असं उत्तर दिलं. कोणती हानी नव्हता. कोणते नुकसान न पोचवता
जय गणेश कुशल सारसोळेने उत्कर्ष दिबाला. आता विचारायचं आता कधी कसोटी असेल कोणाला देऊ ओर, कारण अजिंक्य लाडू बॉलिंग टाकणार नाही ऍज बॅटर म्हणून त्याची ओळख आहे. डेब्युने मानही त्यांनी सांगितलंय 100% करे, कारण अमित नाईकने सांगितलं बॉलिंग केली नव्हती बॅटिंग नाही एवढे थोप वगैरे फेकलेले होते ना त्याला थोड नव्हती, ते अजिंक्यने थोडली 5 षटका ठोकून बेहतरीन 32 धावांची खेळी. आता खरी हुकमी एक्काला अस्त्र त्याने बाहेर काढला राहुल सालवी. ओलीने 10 चेंडू निर्धाव टाकण्याचा भीम पराक्रम आहे गोलंदाज नावावर. महाविकास आघाडी टेनिस बॉल क्रिकेट. राहुल सालवी बॉलिंग मार्क, समोर चंदन तलवार. व्हेरी क्लोज वाईड शॉट एक्स्ट्रा कव्हर, व्हेरी क्लोज सिलिमी डाऊन लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. मॅचची कडा स्लीप का तैनात केली नाही हा प्रश्न मात्र निश्चित पडेल. एक तर लेफ्ट काटर बॉलर टप्पा पडल्यानंतर मॅचची कडा स्लीप मध्ये जाऊ शकते. बऱ्याचशा वेळा आपण पाहिलं कालपासून तैनात केली होती पण इथे तैनात केली नाही. विचार वेगळे आहेत कॅप्टनचे. मैदानातला विचार बाहेरून सांगणं सोपं असतं, मैदानात मध्ये निर्णय घेणं कठीण असतं. डेफिनेटली पहिला चेंडू सिंगल येते 24 धाव संख्या मात्र जाते पोचते धावफलकावर. सोडून दिले ऑफसाइड ऑफस्टम. वाईट बॉल वाईट प्लस कदाचित पण येस उदय थँक्यू सो मच. अतिरिक्त 2 धाव मिळत आहेत. 2 धाव मात्र पुढे नेते अर्थातच 26 वरती जय गणेश कुशल सारसोळे टीमला 26 एक्झॅक्टली. मजा येईल मॅचला. शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच जाईल उमेश, यामध्ये कोणतंही मात्र 3 मात्र शंका नसणार, कारण सुरुवात तसे केले जीवित आणि चंदनने. राहुल फटका फसला एज बसले डाऊन द बॉल विकेट कीपर आला घेतला जेल समाप्त झाला खेळ. चंदन तलवार बाद कॉट बिहाइंड द स्टंप अँड बॉल बाय राहुल सालवी. मुख्य अस्त्र ट्रम्प कार्ड की ऑफ द टीम अखेरकार तो कारनामा केलाय. या मुख्य अस्त्राने थोडासा पुढे ठेवला मजबूर केले ना हलकासा फिंगर सोल करताना चेंडूला वळवलं. नतीजा बॅटची कडा भरारी घेतली उंची तिथे टपून बसला होता विकेट कीपर वैभव मडवी. कॉट वैभव मडवी बॉल बाय राहुल याची सफलता. 1 गडी बाद 26 जिथे बिन गडी बाद 26 तिथे 1 गडी बाद 26. आता स्कोर मॅच अजून बरीचशी लांब आहे. अजूनपर्यंत दुसरा ओव्हर मैदानाच्या आत पहिली सिंगल दिली तदनंतर विकेट 1 वाईट प्लस 1. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ या ओव्हर मध्ये समाप्त. 3 धावा आतापर्यंत खर्च केलेत. 1 वाईट प्लस 1 आणि 1 सिंगल आणि 1 विकेट. गुड बॉलिंग बाय राहुल सालवे. इन ॲट क्रमांक वर कुशल मडवी. काकाकडून क्रिकेटचे धडे मात्र निश्चित घेतलेले दोन्ही बंधूने. हर्षल असेल कुशल असेल बराचसा क्रिकेट दर्जेदार खेळतोय. वयावर जाऊ नका त्याचे तंत्र भक्कम आहे. व्हेरी स्ट्रॉंग मध्ये टेक्निकली बाय कुशल. 4 चेंडूचा खेळ अजून राहुल येतोय डावखोरा गोलंदाज. तिसरा बॉल अलॉन द कार्पेट ग्रासला आता पुसून जात तिथे स्वतः कॅप्टन आहे यश पाटील दर्जेदार फिल्डिंग कॅप्टन. फक्त सिंगल अर्जित केली. 3 चेंडूचा खेळ म्हणजे 9 चेंडूचा खेळ इथे समाप्त होत्या. धावा मात्र स्कोर होती 27 लक्ष भलं मोठं आहे तब्बल 95. 5 षटकामध्ये पूर्ण करायचे आहेत. पिच्छा करताना जय गणेश सारसोळे टीमला फुलटॉस स्तब्ध आहे दोन्ही पंच, परंतु इशारा दिलाय षटकारचा. नो बॉल पहा असं रिहू घ्या सांगतोय ऑन फील्ड अंपायर उदय तांडेल. हा भीमार आहे का पाहिला जातोय. खेळ थांबतोय षटकार तर खेचलाय. जर नो बॉलच 1 धाव आणखीन वाढेल. सर्व नजर लागल्यात. ही तकनीक आधुनिक क्रिकेटमध्ये अजून रोमांचित करते. ही टेक्निक बऱ्याच वेळेला भांडणं व्हायची मैदानामध्ये. याच जेव्हा तकनीक नव्हती आधुनिक तंत्रामध्ये कोणती सुद्धा नव्हती. इट्स अ नो बॉल. ओ माय गॉड मागात पडेल. षटकार खेचलाय. नो बॉल आला. 7 धावा ऍड केल्या जातील. 1 नो बॉल म्हणजे 1 बॉल जादा टाकायला लागेल राहुलला. धाव संख्या सुपकन वाढताना स्कोर बोलते पोचते 1 गडी बाद 34 धावा. 34 धावा 1 धंद्यानी सुरुवात. अस्वस्थ केले. जीवितने सांगले आय एम द रिअली युनिव्हर्सल बॉस. मुलेखंड सहाजाबाज खतरनाक प्लेअर दाखवून देतो जलबे का ऑल इंडिया आयकॉन म्हणून माझी नियुक्ती उगाचच केली नाही.
त्यासाठी काहीतरी माझ्यात असेल. डेफिनेटली जीवित आहे. काय कडा पंच केला, सहज गत्या, अगदी नजाकत, ओल्ड एक्स्ट्रा कव्हरेज, माधुर्य मादकता दाखवली. क्रिकेटचा सर्वांगीण सुंदर फटका. दॅट इट लॉफ्टेड एक्स्ट्रा कव्हर थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. व्हॉट अ शॉट यार. डोळ्यांना एक वेगळी संजीवनी देतात. एक नवीन चैतन्य चराचरामध्ये पसरतात हे स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हर, नजाकत, ओनली नजाकत इज देअर बाय जीवित. धावसंख्या 40 वर. अब आएगा मजा. जीवित जोपर्यंत जिवंत ठेवेल आमान. जीवित गेला तर थोडं प्रेशर. राहुल इस अनदर नो बॉल. प्रेशर में कोई निखरता, झेल घेऊन फायदा होणार नाहीये. ओव्हर कॅन्सल. ओ माय गॉड, एक मोठा हुकमी एकाला थांबावं लागतो. इथून कठीण प्रवास आहे उत्कर्ष दिवासाठी. कारण राहुल 2 ओव्हर टाकणार होता, त्याची गोलंदाजी थांबवली. म्हणून क्रिकेट इज अ ग्लोरियसली अनसर्टनली गेम ऑफ चान्स का म्हटलं जातं. त्याचं जिवंत उदाहरण. ज्या हुकमी एकाकडे मॅच विनर बॉलर म्हणून पाहत होता उत्कर्ष दिवा, त्याने हात टेकले. कारण त्याच्याकडून 2 चुका झाल्या भीमा टाकण्याच्या. शरीरभेदी मारा केला आणि स्वतःला मात्र नाराज करताना आता तो या बॉलिंग पासून दूर जातोय. ही क्रिकेटची अनिश्चितता असते. कोणाला वाटलं नव्हतं एवढा मोठा त्यांचा हुकमी एक्का, हा तुरूप का एक्का एवढ्या लवकर बाहेर जाईल. पण गेला. हार्ड लक, हार्ड लक राहुल. क्रिकेट आहे, रबरी बॉल आहे, ग्रीप सटकते. वी कॅन अंडरस्टँड. आम्ही समजू शकतो. पण क्रिकेटचा जो बॅटर आहे तो समजणार नाही. तो सांगेल प्लीज राहुल. त्यानंतर दुसरा फीट साठी पुन्हा गोलंदाज वापरला गेला. 2 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला बाकी तो पूर्ण करण्यासाठी आता उत्कर्ष दिवाकडून विराज मडवी. ऍज बॅटर म्हणून त्याची ओळख आहे. एक उपयुक्त युजफुल बॉलर म्हणून. जस्ट लाईक द मोहिंदर अंबरनाथ, जस्ट लाईक द हॅन्सी क्रोने, जशी उल्लेख आहे मुदस्सर नजर, त्या प्रकारच्या पट्टीमध्ये बॅटर कम बॉलर ही ऑलराऊंडर भूमिका याची राहते. आता बॉलर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 66 वर सुटली आहे 41 वरती. सुरेख उत्तर. खऱ्या 19 धावांच्या सरासरी या धावा कुटायच्या होत्या, परंतु आता कुठल्याच पहा 20च्या पुढे 20.5. अजूनही 2 चेंडूचा खेळ मध्ये सरासरी वाढेल. आस्किंग व्हॉट अ लवली कडक स्टाक बाय जीवित मात्रे. खणखणीत सुरुवात. मुलेकरचा हा सुपर बॅटर. मॅच तापवलेला आहे तर तो पूर्ण करून घेऊन झाला. असा निनाद, घंटेची निनाद वाजला. ग्रेट शॉट यार. स्ट्रेट डाउन द विकेट बिटवीन लंगा. बेहतरीन स्ट्रोक बाय जीवित मात्रे. 6 रन. व्हॉट अ कडक स्ट्रोक यार. ओ हो माय गॉड. षटकाराने 5 चेंडूचा खेळ. अजून 1 चेंडू मात्र बाकी आहे. हा बॉल एअर घेत मात्र तुडवला, रागाने मारला आणि पाठवला स्ट्रेट डाउन द विकेट. लॉंग ऑन बेहतरीन स्ट्रोक. साने आणखीन जीवित वाढवतोय. जीवित आहे, मुमकिन आहे, जीवित आहे, मॅच आहे. नो बॉल. इट्स अ नो बॉल. हो माय गॉड, किती लांबली गेलेले. नक्कीच थोडा लक फॅक्टर आहे, परंतु लक फॅक्टर मध्ये परिश्रम जीवितचे आहेत. 2 षटकार. चला स्पीडअप करा यार. खूप लांबली जाते. हे मॅचने खूप वेळ घेतलाय. असं करू नका. जरी नो बॉल केलं त्याचा आदर करा. पुन्हा बॉलिंग मार्क वर जा. जी फील्ड पोझिशन आहे ती दूरची तुम्ही जवळ घेऊ ना. त्या एकतर काय होतं, पूर्ववर्त जी प्लेसमेंट आहे तिथे यायला आपल्याला वेळ लागतो. सहकार्य करा मित्रांनो. हे मनापासून तुम्हाला रिक्वेस्ट आहे, विनंती आहे. अजूनही चेंडू मात्र टाकायला लागतील 2. ओ माय गॉड. मॅचला मात्र आता फिरवले. धावसंख्या मात्र धावफलकावर 48. दुसरं ओव्हर. अजून 10 चेंडू मध्ये 48 जावा. म्हणून मी उदाहरण दिलं होतं. शिवराव मित्रमंडळ, पावसाळी रबर बॉल, रुद्र 11 वाकलन आणि कुमार 4 मध्ये 97 धावा फिनिश केले होता. किरण म्हात्रे, ब्रदर ऑफ द केतन तेव्हा पाहत होता आपल्या भाऊची ती जादूबरी बॅटिंग. त्याला स्ट्राईक पासून दूर ठेवलं होतं. भरोसा होता किरणला का मी मॅच खेचली त्याने. आता जीवित तसंच होतं, मॅच खेचेन डेफिनेटली. पण काही सांगू शकत नाही. एखादा जबरदस्त फेल काही करू शकतो, टर्न देऊ शकतो, मॅच फिरू शकतो बॉलरही. 2 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला अजून बाकी आहे.
चांगला फटका तर वळवला मिड विकेटच्या ठिकाणी लाडो पोहोचेल का पोहोचणार नाही ताकद आहे टायमिंग आहे जीवितकडे गॅप काढली काऊ करून बिटवीन मिड विकेट आणि आला चेंडूला फरार करताना बॅट पण जीवितच्या चौकार 4 रन 52 धाबा अजून 11 चेंडू मध्ये 52 धाबा कुठल्यात काय बॅटिंग आहे रे खुश केलं नेरूळ नगरी मध्ये येऊन 52 धाबा 95 धावांचा विशाल केला डोंगर फोडताना सुरंग लावण्याचं काम केलंय आज बॅटमन जीवित मात्रेने नजाकत बॅकफुटवर गेला सिंगल काढायची होती कीप ऑफ द स्ट्राईक पण तसं झालं नाही कारण चेंडू मध्ये टॅप केल्यानंतर घोषांकी क्षेत्रात आता कुशेर राहील 2 ओव्हरचा खेळ इथून झाले समाप्त आफ्टर द 2 ओव्हर्स कम्प्लिटेड सडे तोड उत्तर दिले मी म्हणेन कुशल जय गणेश कुशल सारसोळेने 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावफळकर स्कोर आहे 53 धाबा 19 धावांच्या प्रत्येक मागे आवश्यकता असताना 53 धाबा ओ माय गॉड 26.5 धावा प्रत्येक ओव्हर मागे ही रन रेट सुपर्ब तारीफ करतो आम्ही जीवित मात्रे 53 धावा 53 बरेच वेळा चंद्र भोईर भोपी साहेब मी 77 किस्मेत सांगतोय चला जरा थोडस मध्ये पेनल्टीला सामोरं जायला लागेल आता कडक पावले उचलतील ते आम्ही सांगितले का याच्यानंतर जास्त वेळ तुम्ही जर घेतला जो जास्त वेळ घेईल त्याच्या विरुद्ध पेनल्टी लागेल खास करून फिल्डिंग पोझिशन्स आणि आम्ही विनंती करू उत्कर्ष देवा तुमच्या विरोधामध्ये वेगळे कडक पावलं उचलले जातील 12 चेंडूचा खेळ 53 एक गडी बाज अशा सुस्थितीमध्ये आता अस्वस्थ केले टीम उत्कर्ष दिवाला 95 धावांचा हा भला मोठा विशाल कोर त्याला सडेतोड उत्तर देताना जय गणेश सारसोळेने जीवित मातेची बेहतरीन इनिंग यार तारीफ करतो मी काय कडक एक्स्ट्रा कव्हरचा तो नजाकत भला स्ट्रोक अजून नजरेसमोर आहे काल ही नजाकत केली होती अर्थातच कोहिनूर ऑफ द मुंबई भूषण पाटीलने कव्हर एक्स्ट्रा कव्हर किती वेळ घेतला तर होता अंपायरला विनंती आहे जास्त जवळ मीटिंग घेऊ देऊ नका अंपायर गुरुनाथ पाटील उदय तांडेल त्याला समजावा आमचा गळा आता मात्र फोडून होते आता जे करायचं आहे ते मैदानामध्ये तुम्ही करा 53 धाबा एक गडी बाद येणारे चेंडू 18 मध्ये आता जिंकण्यासाठी 42 धाबा मॅच ऑन केली आहे आता खरी सहाय्यक भूमिका आहे ना ती महत्वाची असेल जास्तीत जास्त कुशलने जीवितकडे कसा स्ट्राईक राहील याच्याकडे लक्ष दिले ना तर मॅच आरामात घेऊन जाईल जीवित 18 चेंडू आणि 42 फटका चांगला आहे हम किसी से कम ना मी का सपोर्ट करू सुपर फिल्डिंग यार लॉंग ऑनच्या टीमने अतिशय दर्जेदार फिल्डिंगचा नमुना पेश केला श्रीकांत श्री नारायणकर बॅटिंग पाहायला पण फिल्डिंग करतोय जोमाने सिंगल गेला तर जीवितचा शो मात्र समोर येईल एक सिंगल येते धावसंख्या 54 आता 41 धावांची आवश्यकता 17 चेंडू आणि 41 17 गेंदे 41 रन ओ माय गॉड व्हॉट अ फ्लो हो 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 ग्रेट शॉट परंतु धावा मिळतील किती अवघी एक हार्ड लक जीवित काय प्रॉपरली सुपर नटराज जस्ट लाइक द कपिल देव निकन 1983 ग्रेट शॉट अभावने स्ट्रोक या स्ट्रोक मध्ये बरेचसे फॅटर आता बॅकफुटर त्याला शॉटम जॅक कडे मात्र ते जॅक वळवताना दिसत आहेत पण जीवितने सांगितलं कपिल देवचा तो स्ट्रोक आम्ही क्रिकेट पासून लुप्त होऊ देणार नाही व्हॉट अ लवली हुक ऑन द लॉंग लेग अँड सिंगल धावसंख्या झेप घेते सिंगलने 55 55 16 चेंडू आणि 40 धावा कॅप्टन ग्रेट शॉट यार ऍब्सोल्युटली शब्द अपुरे पडायला लागले जीवितच्या बाबतीत बोलायला काय प्रॉपरली हिट हपॉली घेतली यॉर्करला हपॉली बनवलं आणि स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बिटवीन लॉंग ऑफ भला मोठा षटकार जीवितच्या बॅट म्हणून आता जीवित कितपर्यंत पोहोचलाय ते आम्ही पाहणार आहोत 40 वर चौथा अर्धशतक आसपास स्पर्धेच्या पहिला अमित नाईक काल त्या टीम मधून खेळताना नमित अशोक पाटील आज ओमी मॅच मध्ये आणि एकाच मध्ये 2 अर्धशतक पाहायला मिळतील का मिळू नाही बरेच वेळेला पाहिलं तर मी 22 विरुद्ध ओमी खेळत होता तेव्हाही त्या मॅच मध्ये दोघांचे अर्धशतक पाहिलं कोपरखेडणे 11 विरुद्ध किरण स्फूर्ती घनसोली एक विषयाचा एक मयुरेश मात्रे ग्रेट बॅटिंग आहे बॅकफुट केलं टॅप केलं नजाकत किती चूज केले योग्य निवड ही खासियत आहे म्हणून ऍज आयकॉन म्हणून तुम्ही खेळवताना त्याला ऑब्झर्व करा तो कसा खेळतो तो मोठ्या फटक्यांच्या हारी जात नाही त्याची निवड मोठ्या फटक्याची योग्य आहे तो निवडताना कसे स्ट्रोक निवडतोय
पहा हा चेंडू आपल्याला आउट करेल, हा घात करेल, त्यासाठी बॅकफूट वर गेला आणि लेट कट. वाटतं नजाकत यार. खूप मात्र हुनर आहे, खूप गुण आहेत जीवितकडे. मॅच त्यांनी बनवले, स्कोर मात्र पोहोचवते. सिंगलने 62, 62 पण 1 विकेट. विकेट इज बॅक चंदन तलवार. 2 षटकार चंदनने खेचले. पाहता आता त्याची जे अधुरं काम राहिलंय तो पूर्ण करण्याचा निश्चय केला जीवित मात्रेने. आता थोड्याशा हलक्याच्या सरी आल्या ना, त्या देवाला साकडं घालत असतील, नमस केला असेल मनात मध्ये. थोडासा सरी आहे, सरी येऊ द्या आणि स्किट होऊ द्या, पण तसं दिसत नाही सध्या तरी. ओ माय गॉड, फिंगर गॉन ऑफ बॅटची कडा. ओ हार्ड लक मी म्हणेन. जीवितला मात्र इथे प्रश्न पडलाय, बॅटला लागले काय? कॅपला लागले, बरेच जणांना बॅटला लागले. ओ माय गॉड, कॅपला लागून गेला. किती तीक्ष्ण. यासाठी उज्जैनला का बोलवलं जातं गुरुनाथ पाटीलला? याचे जिवंत उदाहरण, सटीक निर्णय. खूप उंची दिलेला चेंडू, बॅकफुट वगैरे जागा बनवलेली. बॅटची कडा, उपरी किन्ना, गोषण क्षेत्र, सीमितला सिंगल. ओव्हरची झाली तिसऱ्या समाप्ती. चांगला ओव्हर मी म्हणेन. यश कॅप्टनने कमबॅक करून दिले. काणीमध्ये थोडासा ट्विस्ट आहे तो बदललाय. मोमेंटम मात्र आता दोन्ही संघाकडे. 12 चेंडूचा खेळ बाकी आणि रोहन मापनकर स्कोर मला सांगेल 32 धावा. 12 चेंडू 32 धावा. मॅच दोन्ही दोलायम स्थितीमध्ये 50-50. 12 चेंडू आणि 32 धावा. 19 धावांची जी सरासरी ती पहिले ओव्हर पासून त्याला कमी करताना जिवंत ठेवताना टीमचं आव्हान आणले. 12 चेंडू 32 बरोबर 16 धावा. 16 धावांच्या सरांनी 32 धावा चोपायला लागतील. कंपल्सरी टार्गेट स्पर्धेचा नियम आहे, हे ध्यानात असू द्या. म्हणजे 12 चेंडूत 32 धावा चोपायला लागतील. 95 धावांचा टार्गेटला उत्तर देताना या क्षणी किती मीटिंग घेते यार. ही खूप जवळ जी मॅच 1 तासाच्या आत संपायला होती ती जवळजवळ 1.25 तास ओढून गेलाय. खराब प्रदिशन. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा वेळ पाला असं वेळ घेता असं बरंच कॅप्टनच्या रकमेतून रक्कम मध्ये डिडक्ट केली असती. रोहन, हे दंड कॅप्टनला लागला असता. पण आता टेनिस क्रिकेटमध्ये कदाचित ते बदल येणारे NMTC च्या माध्यमातून केले जातील. कधी तुमच्या धावा कमी केल्या जातील, तुमच्या प्राइज मधून कदाचित रक्कम कमी करेल आयोजक. येणाऱ्या काल बरेचसे बदल करेल. टेनिस क्रिकेट हलकं समजू नका. 12 चेंडू आणि 32 धावा. काय कमिटी संपूर्ण चेंज केली आणि ते मनाशी मध्ये ठरवलंय. किस्मत बाईक किती सांगायचं बघा ना. अंपायर, दोन्ही अंपायरला आम्ही विनंती करतोय का जास्त वेळ मीटिंग का. अजिंक्य लाडू प्लीज यार. यश इतका वेळ का घेता यार. जवळजवळ 1.25 तास उलटून गेला या मॅचला. आम्ही समजू शकतो क्रुशियल मुवमेंट आहे, परंतु इतका वेळ थांबला ना तर मॅच 1 ओव्हरची फायनल. 12 चेंडू 32. बॅक टू क्रिकेट. हाती सोपवलं ज्यांनी पहिले ओव्हर टाकलं आणि धावा खर्च केले तर 23. त्यावर भरोसा ठेवलाय. रणावर संग्राम, कारण राहुल हा बाद झालेला गोलंदाज. 12 चेंडू 32 धावा. समोर आहे कुशल. व्हेरी क्लोज सिली मिड ऑफ. व्हेरी क्लोज राहुल सिली मिड ऑन. फुल टॉस हवेमध्ये चेंडू डाऊन द बॉल. शतरक्षण आलाय, पकडलाय आणि कुशलचा झाला खेळ इथे समाप्त. दुसरी विकेट. दुसरा हादरा. कुशल परतलाय पण जिवंत ठेवताना आव्हान आता स्ट्राईक पासून अजून दूर राहील, कारण आंतरराष्ट्रीयचा नियम आहे तो टेनिसने मात्र इथे अंमलात आणलाय. नवीन फलंदाज स्ट्राईक वरती जाईल. 11 चेंडू आणि 26 धावा. पहिल्या चेंडूवरती हदरा दिले. कुशलला बाद करताना संग्रामने ही विकेट अर्जित केली. 2 गडी बाद. स्कोर पाहिला तर आहे स्कोर वरती 63 धावा. 63 ऑन द स्कोर बोर्ड. 55चा टार्गेट, त्यामध्ये आम्ही 32 ऍड करतो ॲज इक्वल टू 95. 32 धावा जर काढले तर बरोबर 95 स्कोर येईल आणि दुसरी चाल मिळेल. आणि दुसरी चाल मध्ये त्याला खेळाची संधी मिळेल विरुद्धामध्ये मच्छिंद्र स्मूर्ती धारावे. 4 षटकांचा तो मॅच असेल. येणार चेंडू 11 मध्ये 32 धावा. इंडिया क्रमांकावर आहे 4 वरती. एक तंत्रशुद्ध बॅट्समन दीपक वैती. खूप चांगला. कधी धावा कुटतो, कधी स्कोर पार करतो, हे समजा नावे फ्रॉम द बॉडी. टप्पा आपल्या पिचिंग झाला ऑप्शनच्या बाहेर, त्याच्यात सिंगल येते. येस उदय, वाईट फक्त सिंगल मिळेल. वाईटच्या रूपात धावसंख्या मात्र नीचे बॉल अजूनही घेऊन चेंडू तेच असतील. धाव कमी 31 धावा. आता 2 पाय उभे हवेत वरून उडवायचं होतं, आपण काय चेंडू टाकल्यावर एक्झॅक्टली अपसाइड ऑफ स्टंप.
परफेक्टली डिलिव्हरी. आणखी एक चेंडू खाली आलेला आहे. आता 10 चेंडूचा खेळ, 31 धावा. मॅच रंगायला सुरुवात. सबमरीन डिलिव्हरी. इथे का जीवित समोर वाट बघतोय. ती वाट बघता बघता त्याची त्या सहनशक्तीचा अंत पाहू नका का मॅच जवळ आणले त्याने. 9 चेंडू. का असं करावं. जो पेटलेला आहे तो सेट झालेला आहे. त्याला फुटबॉल सारखा बॉल दिसतोय. 9 चेंडू आता 26 बरोबर ना. 30 धावा. चांगला फटका ऑन द. आणि इथे મને ओलांडलं सीमेरेषेचं जी होती तिला पार करताना चौकार आला. चांगला फटका. जीवित म्हणून हरकत नाही मित्रा. तू कसंही केलं पण बाकीचा जो आगाज मी केले त्याला अंजाम मी देईन. तू कितीही खेळ. चौकार आला. धावसंख्या मात्र इथे वाढली गेली आणि समीक्षेचे आकडे मात्र बदलले जातील. 67 27 धावा. किती पाहिजे आता. 27 ना 28 पाहिजे. मग किती पाहिजे. 26 ना. 68 झालेला आहे. 68 धावा. 95चं टार्गेट. 68 बनल्यात आणि येणार चेंडू 8 चेंडू आणि 27 धावा. 8 चेंडू 27 धावा. 2 चेंडू मॅच क्लिअर होईल. कोण हवी होईल. प्रबल दावेदार दुसऱ्या फेरीमध्ये जाणारा पात्र कोण संघ असेल हे स्पष्ट करेल. 8 चेंडू आणि 27 धावा. संग्रामच्या समोर दीपक. मिस्टर मिक्स्टोक सिंगल घेण्याच्या मनस्थितीत नव्हता जीवित परंतु आव्हान जिवंत ते सिंगल महत्वाचे. आणखी एक धाव मात्र मिळते. येणारे चेंडू आहे 7 मध्ये 26 धावा. 7 चेंडू आणि 26 धावा. हे लांब लचक आणि किस्मत भाईला मात्र इथून उठून जावं लागतं. ही लांब लचक मॅच थोडस मात्र कंटाळवाणी ठरते पण मॅचला वेगळी ऑफसाइड ऑप्शन. आणखी एक वाईट एक्स्ट्रा धाव मिळेल. बहुत तेज राहतील. थोड़ा सा प्रेशर है. प्रेशर में कोई बिखरता है कोई निखरता है. बिखरने की बारी किसकी है. जीवित का संग्रामची. आतापर्यंतचा जो खेळ राहिला आहे तो अफलातून मंत्रमुग्ध केले नवीन नगरीला. अर्थात जर नेरूळ नगरीला मी म्हणेन. काय इतक्या जवळ जाता जास्त जवळ जाऊ नका राहुल प्लीज. खूप वेळ झालेला. जवळ 1.5 तास होते मॅचला. 7 चेंडू आणि 25 धावा. जीवितच्या समोर आता तेच तरार गोलंदाज पहिला बायकर दिवानगरीतला संग्राम. टप्प्याने वळण घेतलं. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. येणाऱ्या 6 चेंडूचा खेळ बाकी. 6 मध्ये 25. जबरदस्त मॅच. प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा हा सामना आपल्या भेटीला आहे. एका बाजूला जर पाहिलं जय गणेश सारसोलीचा पिछा करते पाठलाग करते 95. त्याला आता 6 चेंडू मध्ये 25 धाबा कंपल्सरी या हवे जिंकण्यासाठी दुसऱ्या फेरीमध्ये पात्र ठरण्यासाठी. इतक्या जवळ जाऊ नका लाडू प्लीज. 6 चेंडू 25. एवढ्या लवकर किती जवळ गेल्या पहा. 1 2 3 4 5 6 खेळाडू. किती सल्ला. 6 जर सल्ले दिले तो बुचकळात पडेल. गोंधळात जाईल बॉलर. एवढे सल्ले नक्की देऊ नका. तो ऐकेल फक्त स्वतःचा. यामध्ये दुमत नाहीये. जरी यंगस्टर असला. मोनेश पाटील यंगस्टार बॉलर. चांगला स्पेअर राहिले. आतापर्यंत 3-4 स्पर्धा गाजवल्यात मोनेशने. 6 चेंडू 25 धाबा. पाहिलेल्या स्कोर पार ओढताना इर्ती गोठवली येते. रुणालने पार केले प्रियदर्शन बेलापूरच्या विरुद्ध. त्या 25 धाव कुट्टाना मी पाहिल्यात. तसंच पाहिलं लपडा चषक जिथे 25 धाबा या कुट्टाना आम्ही पाहिल्या. रुद्र इल्लिमन मापेच्या विरुद्ध अर्थातच मनोज चव्हाण तलोडच्या विरुद्ध मनोज चव्हाण 25 धाबा. इथे 25 धाबा तिसऱ्यांदा आमच्या समोर पाहायला मिळेल काय. बॅक टू द क्रिकेट. समोर कुशलच्या निर्णायक यंगस्टर बॉलर उत्कर्ष दिबा मोनेश. वळायले डाऊन द बॉल. पहिला चेंडू हो लेग स्टिक आणि मनी स्टिकच्या भरून. म्हणून तर त्यांच्यावर संशय घेऊ नका. जरी गावची टीम जरी एकाच गावचे पंच पण असं करणार नाहीये. ते इमानदारी बद्दल आमची निश्चित मात्र कुठेतरी सबमन डिलिव्हरी. 2 चेंडू खाली. आता खरं नाही. आता ओळीने जरी 4 मारले ना तरी पण एक एक्स्ट्रा जर टाकला नाही तर मॅच घेऊन जाईल. अर्थातच उत्कर्ष दिबा. 4 चेंडू आणि 25 धावा. मॅच कुठे जीवितने आणली होती
ते जीवितला जिवंत करण्याला नॉन स्ट्रायकर मध्ये अबाधित ठेवायला लागलं. खराब क्रिकेट. एक सिंगल टाकून त्याला का दिलं नाही हा पेचीदा प्रश्न आहे. पेचात टाकणारा प्रश्न. फक्त सिंगल. मॅच आता हातून निसटली मी म्हणेन. पण क्रिकेट काय होऊ शकतो ज्या ते 3 चेंडू मध्ये 18-18 झाल्यात, 20-20 झाल्यात, 30-30 झाल्यात. आता 3 चेंडूचा खेळ आणि 24 धावा. 3 चेंडू आणि चला मी मच्छिंद्र स्मृती दारवे टीमच्या कॅप्टनला इथे विनंती करतो टॉससाठी. मॅच गेलेली जिवंत जीवित निघले. मॅच कशी निसटते बा ही अनिश्चित आहे क्रिकेटची. एक वाटलं जीवित जवळजवळ 3 चेंडू सिलेक्ट होऊन मॅच आपल्या पक्षात टाकेल, परंतु जीवित जवळजवळ 10 चेंडू अलिप्त राहिला स्ट्राईक पासून आणि तिथे मॅच फिरली. हे क्रिकेट नुसतं बॅटनी नाही तर डोक्याने खेळायला लागतं. आता मॅच फसली आहे. आता मॅच पूर्णपणे झुकली गेली उत्कर्ष दिबाच्या बाजूनं. फटका चांगला आहे. उशिराने का होना आलाय. चांगला फटका दर्जेदार. हार्ड लक जीवित. परंतु खास बात काय राहिली आहे का जीवितचा खेळ, त्याच्या खुबी, त्याची निवड करण्याची क्षमता, त्याचं प्रॉपरली टायमिंग हे हवी. हे खूप मात्र जबरदस्त हवं असं वाटलं नवी नगरी नेरूळ नगरीच्या तमाम प्रेक्षकांना. शेवटचा बॉल आणि जिंकण्यासाठी 50 साठी 3. चला मॅच जर येले पण जीवित साठी 3 धावांची आवश्यकता. ओ माय गॉड लो फुलटा. हार्ड लक जीवित. 48 नाबाद. ग्रेट इनिंग यार. मंत्र मोहित केलं. मॅच जरी आली पण मन जिंकली मुलेखांडचा जीवित मात्र नाही. वेल डन जीवित. हार्ड लक बॅड लक. डोंट कॅप्टनला मी ते विनंती करतो टॉससाठी मच्छिंद्र स्मृती दारावे. आणि नुकतंच जो मॅच जवळजवळ आपल्या घशातून गेली होती ती काढली मी म्हणे रणावरेने. चला प्रॅक्टिस करू नका. दोन्ही टीम कॅप्टन येतील. माईक आम्ही सोपवतो. एक बेहतरीन आवाज मध्ये ऐकूया आमच्या उमेश म्हात्रेला आमच्या कॉमेंट्री.